नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी घेऊन आली आहे तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं, की जे प्रश्न आता खूप प्रामुख्याने मुलांना पडत आहेत ती की टायपिंगची तयारी करू की नको करू आणि किती मार्क्स असल्यावर टायपिंगची तयारी करायला पाहिजे, मेरिट किती लागेल, मी टायपिंग करू की नको करू, किंवा काही मुलांचे असले प्रश्न आहे की मी यूट्यूबला व्हिडिओ बघितले तर तो जो कट ऑफ सांगता यूट्यूबला त्याच्या तुलनेत माझे मार्क्स आहे ते एकदम काठावर आहे, किंवा माझे मार्क्स यूट्यूबच्या कट ऑफ व्हिडिओपेक्षा कमी आहेत, तर मी आता ह्या स्थितीला काय करू. तर आपण आता ह्याच प्रश्नांची उत्तरं शोधूयात. आपण बघितलं की 2022चा जो क्लर्कचा कट ऑफ होता प्रिलिमचा, तो ओपन जनरलचा 60 मार्क्सच्या आसपास गेलेला. तेव्हा जागा होत्या 500. येत्या 2-3 वर्षांपासून कट ऑफ हा खूप वाढतोय. त्या अगोदर प्रिलिम्सला 50% मार्क्स घेणारा किंवा 55% मार्क्स घेणारा विद्यार्थी हा ओपन जनरलमधून मेनसाठी क्वालिफाय होत होता. त्या तुलनेत हा जो कट ऑफ लागला आहे 7000 जागांचा, तो फक्त 20% मार्क्स इतका लागला आहे. आणि खूप साऱ्या चॅनल्सने जास्त सर्वात कमी कट ऑफ सांगितलेला सचिन भस्के सरांनी 20 ते 22 मार्क्सचा, आणि बाकी चॅनलने जे कट ऑफ सांगितलेले ते 30-35 मार्क्स असेच होते. त्यामुळे जो एक वर्ग आहे जो 20 मार्क्सपासून किंवा 20 ते 35 किंवा 20 ते 40 मार्क्सचा जो वर्ग आहे, त्या मुलांनी मेनचा अभ्यास केलाच नाही. जोपर्यंत रिझल्ट येत नाही तोपर्यंत ते जे 50,000 विद्यार्थी असतील जे 20 मार्क्सपासून 40 मार्क्सपर्यंत किंवा 20पासून 35 मार्क्सपर्यंत आहे, त्या विद्यार्थ्यांनी प्रिलिमचा रिझल्ट लागेपर्यंत मेनचा अभ्यास सुरू केला नाही. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांचा तोटा असा झाला की त्यांना अभ्यास कव्हर झाला नाही नंतर. त्यामुळे त्या ठिकाणी त्या मुलांना खूप सारा तोटा झाला. पुन्हा आता ही अशी पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आपण वेगवेगळ्या चॅनल्सवर कट ऑफ बघतो. मग त्या कट ऑफपेक्षा मला मार्क्स कमी आहे, मग मी टायपिंग करू किंवा नको करू, ह्या चॅनलने हा कट ऑफ सांगितला, तर आता काय करायचं आहे. तर आपण एक आता बघू शकतो की चॅनलवर प्रामुख्याने असं सांगताय भरपूर सारा की ओपन जनरल 90+ असणारे मुलं आणि ओपन फिमेल 80+ ज्या आहेत त्यांनी टायपिंगची प्रॅक्टिस करावी. मग आता ज्या मुलांना 90पेक्षा कमी मार्क्स आहे किंवा ज्या मुलींना 80पेक्षा कमी मार्क्स आहे, त्या मुलींनी टायपिंगची प्रॅक्टिस करायची नाही का? तर ह्याची उत्तरं अशी आहेत की ज्या लोकांना 60+ मार्क्स आहेत, कारण जर प्रिलिमचा कट ऑफ हा 60%वरून 20%वर येऊ शकतो, तर मेनचा कट ऑफही 60%वरून 20 ते 30%वर का येऊ शकत नाही. आणि उद्या जाऊन जर हा कट ऑफ फारच कमी आला, कारण स्वतः आयोगही आत्ता एक्झाम झाल्यावर हे सांगू नाही शकत की कट ऑफ काय लागेल, मुलांना किती मार्क्स आले, जागा किती, ह्या सर्वांवर कट ऑफ डिपेंड आहे. त्यामुळे जर तुम्हाला कमी मार्क्स जरी असतील तरी तुम्ही टायपिंगची प्रॅक्टिस करा. ज्यांना 60 मार्क्स जरी आहे अशी मुलं आणि ज्यांना 50 मार्क्स आहे अशा मुली यांनी टायपिंगची प्रॅक्टिस करा, कारण 16 जूनला खूप जास्त दिवस बाकी आहे. आणि कोणताही विद्यार्थी हा एक्झाम 2 ते 3 महिन्यावर आल्यानंतरच जसा सिरियसली अभ्यास करतो तसा तो आत्ता करणार नाही आहे 6 महिने अगोदर. त्यामुळे तुमचा वेळ तसाही तुम्ही वाया घालणार आहे, फक्त तुम्ही नावाला लॅबला जाऊन बसणार आहे. हे उदाहरण सर्वांसाठी नाही आहे, याला खूप सारे मुलं अपवादही असतील, परंतु मोस्ट ऑफ द मुलं असे आहेत की जे एक्झाम 2-3 महिन्यावर आल्यानंतरच ते सिरियसली अभ्यासाला लागतात. त्यामुळे वेळ वाया न घालता तुम्ही टायपिंगची प्रॅक्टिस लावून द्या. ज्यांना कमी मार्क्स आहे त्यांनीही, कारण 1-1.5 महिन्यात जर तुम्ही आता टायपिंग शिकून घेतली, त्यानंतर 1.5 ते 2 महिन्यात हा रिझल्ट येऊन गेला, तर तुम्ही इन असाल या रिझल्टमध्ये, कारण तुम्हाला बेसिक टायपिंग तरी येत असेल, तुम्हाला फक्त स्पीड आणायची गरज असेल. पण जर तुम्ही आता कमी मार्क्स आहे म्हणून टायपिंगला जाणार नाहीत आणि ऐन वेळेला असं कळेल की या एक्झामसाठी तुम्ही टायपिंगला क्वालिफाय झाले आहे, मग पुढे 1 ते 1.5 महिना उरेल आणि एवढ्या कमी पिरियडमध्ये तुम्ही टायपिंग करू शकणार नाहीत. त्यामुळे तुम्ही आत्ताच टायपिंगला लागा. वेळ आहे तर तिचा सदुपयोग करून घ्या, कारण नंतर पश्चाताप करण्यात काहीच अर्थ राहणार नाही. त्यामुळे एवढे मार्क्स आहे तेवढे मार्क्स आहे असा विचार न करता टायपिंग करा, एवढंच सांगणं आहे.